तर चाललोय मित्रांनो आपण खारघर हिल्सला. पाऊस बघा, भेंडी. खारघर टेकडी परिसरात जाणं बंद आहे. बंद आहे का? किती दिवस बंद का? उड्या मारणार त्यांच्यामुळे बंद ठेवला असेल मी. गाईज अँड मशीज, लेट्स गो. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे एक्सप्लोर विथ लक्ष्मण. आपण आज चाललो हिडन जेम बघायला, नवी मुंबईचं हिडन जेम. तर कुठे चाललो माहितीये का? खारघर हिलला पांडवगड वॉटरफॉल बघायचे. तिथे हिडन आहे की नाही ते इव्हन पहिल्यांदा चालू, रोड वगैरे काहीच माहिती नाही, पण जाऊया बघूया कसं आहे ते. पावसातून पहिल्यांदा आपला कॅमेरा पण टेस्ट होणार आहे, आपण पण जाणार आहे. चला जाऊया. तर चाललोय मित्रांनो आपण खारघर हिल्सला, जो की हिडन जेम आहे. तो अजिबात हिडन नाहीये. आज संडे, बाहेर जायचं होतं कुठेतरी, मला लोणावळ्याला वगैरे जायची इच्छा झालेली किंवा कुठल्या तरी गडावरती, पण टाईम नाही भेटला आणि सकाळी थोडं काम होतं म्हणून मी गेलो नाही. तर बोललो आता थोडा अर्धा दिवस राहिला, मग जाऊन येऊया पांडवगडाला. बघूया कसं आहे ते. काल की परवाच तिथे 2 जण ऑफ झालेत, तरी पण आपण चाललोय मित्रांनो. परफेक्ट रोडला लागलो एकदम. तिकडूनच जायचं आपल्याला. या ब्रिजवरून आता पुढे जाऊन नंतर राईट साईडला जायचं. राईट थोडी पहाडी एरिया आलाय, पहाडी. असं वाटतंय मी हिमाचलला आलोय. तुम्हाला पण वाटतंय का? हे बघा झाडं दिसत आहेत की बाबा, ते वरती काहीतरी आहे. हा काय याला बोलतात, कुठला तरी हिल आहे ना, तो मंदिर आहे तो बघा, दिसतोय का? इथं मंदिर आहे. इथून आपल्याला राईट साईडला जायचं, राईट साईडला. राईट. हा मित्रांनो, पारसिक आहे तो, पारसिक हिल. इथून लेफ्ट साईडला जायचं. इकडे वरती गेल्यानंतर पारसिक हिलला जातो आपण. आपल्याला इकडून जायचं आहे, आपल्याला एकदम वरती जायचं आहे टोकात. गाईज पाऊस बघा कसला आहे, डेंजर पाऊस आहे. स्वामी विवेकानंद नगरला आलोय आपण. तेव्हा तिथे लिहिलं आहे. थांब बाबा, सिग्नल तर सुटू दे. काही जे थांबतच नाहीत रे रिक्षावाल्यांसारखी डेअरिंग पाहिजे आपल्याला, पण ते आपण नाही करू शकत. समोर बघा, समोर पण डोंगर. असे ह्या मुंबई, नवी मुंबई साईडला डोंगर बिंगर बघितले ना का भारी वाटतं. खूप कमी बघतोय. पाऊस बघा, भेंडी बोललोय मी, भेंडी. पाऊस आहे. चला आपण घाटात भेटू आता, घाटात. खारघर टेकडी परिसरात जाणं बंद आहे, काहीतरी लिहिलंय ते. बंद आहे, जाणं आहे, जंगल काय माहित. थांबा विचारूया इथे पोलिसांना. बंद आहे का? किती दिवस बंद आहे का? काय बोलताय? ठीक आहे, चालेल. हो गाईज, इथलं बंद आहे. पाऊस संपेपर्यंत बंद आहे, पाऊस संपेपर्यंत. मित्रांनो का बंद माहिती आहे? हे बाहेरून येतात ना, हे उगाच आंघोळ्या करणं जाणार, पोहायला जाणार आणि धबधबे, वॉटरफॉल वगैरे उड्या मारणार, त्यांच्यामुळे बंद ठेवला असेल मी बी. आता कुठे जायचं आपण? पचका झाला आपला, पचका. थांबा विचार करूया कुठे जायचं ते. काहीच खारघर हिलला जायला येत असाल तर थोडे दिवस येऊ नका, कारण बंद आहे. आम्हाला पण तिथून आता जायला नाही सांगितलंय, आणि पोलीस वगैरे आहेत. आणि आता 2 दिवसापूर्वीच काहीतरी 2 मुलं वाहून गेली आहे, असं काहीतरी आहे, त्याच्यामुळे बंद केलं आहे. जर येत असाल तर थोडी माहिती घेऊन या. माझा तर पचका झाला आहे. ठीक आहे, आता आम्ही जातोय दुसरीकडे कुठेतरी. आपण जातोय आता बेलापूर किल्ल्यावरती. तिथे पण मी कधी गेलो नाही, तिथे जाऊन बघूया कसं आहे ते. तिकडे तरी एंट्री आहे की नाही माहीत नाही, आणखी पाऊस खूप आहे ना, त्याच्यामुळे सगळीकडे एंट्र्या बंद केलेत. जायची नवी मुंबई महानगरपालिका इथे. इथून जायचं आपल्याला इकडे बेलापूर. कोणतं मंदिर आहे? गोवर्धनी माता मंदिर. इकडे ओ पाणी भरलंय काय, इकडे सगळीकडेच पाणी भरलंय मित्रांनो. लेट्स गो गाईज अँड मशीज, लेट्स गो. सॉरी. मी पण किल्ल्यासारखं, हे असं घाटासारखंच आहे थोडंसं, असं वरती चढायचं. मित्रांनो लोकेशन दाखवते रीच, की आम्ही पोचलोय. बट कुठे पोचलोय? गेट वगैरे कुठे आहे मला काहीच माहिती नाही. हा किल्ल्यासारखा तर दिसतो इकडे. हो हे बघा, समुद्र आलं. समुद्र आहे की खाडी आहे? वरती कुठून जायचं आहे किल्ल्याच्या? काहीच वरती कुठून जायचं आहे? हे काय? मी कुठे आलोय आपण? मी कुठे आलोय मित्रांनो? मासे पकडायला आलोय. इकडे सर्व पोरं बसलेत, मस्त एन्जॉय करतायत. पण मला जायचं वरती किल्ल्याला कुठून जाणार? तिकडे त्या साईडला रोड आहे वाटतं, बघूया जाऊन. थांबा. हां वरती कुठे जायचं? तिकडं. मित्रांनो हा दादा सांगतो आपल्याला किल्ल्यावरती कुठून जायचं आहे ते. चला जाऊया त्याच्या मागोमाग. आपण चुकीच्या रस्त्याने या साईडला आलेलो. आपल्याला तिकडे मागूनच जायचं होतं. इथून जो पुढे आलो ना आपण, तिथून नव्हतं यायचं, तिकडून त्या साईडला जायला पाहिजे होतं. मग बरोबर गेलो असतो. सरळ जाऊ ना? ठीक आहे, थँक्यू दादा. इकडे जायचं आपल्याला. मला वाटलेलंच मागाशी, आपल्याला मॅप सांगणारा चुकीचं आहे ना.
मॅप उलटा सुलटा सांगतात म्हणून प्रॉब्लेम आहे, बाकी काय नाही. मोठ्या वाटा काहीतरी लिहिलंय. अरे काय भारी मस्त, हे बघा मस्त होतं पक्षी. तर किल्ल्यावर जायला कुठून आहे? किल्ल्यावर जायला इथून सरळ वरती का? ठीक आहे मित्रांनो, पोचलोय फायनली. आपल्याला किल्ला भेटलाय. हा बघा बेलापूर फोर्ट. महाराजांची जयंती पण होते इथे. जाऊया वरती. रोड वगैरे एकदम काय पायऱ्या वगैरे नाही आहेत. इथे लिहिलंय मस्त लिहिलंय बेलापूर, दुर्ग बेलापूर. इथून असं आहे म्हणजे किती वरती आहे काय माहिती. ट्रेकिंग किती वेळ लागतो वरती जायला? 5 मिनिटांना. जवळच आहे पण रस्ते नाहीत, रस्ता नाही प्रॉपर जाण्यासाठी. बघ असं खड्डे बिड्डे आहेत, दगडाच आहेत, खड्डे पण नाहीत, फक्त दगड दगड आहेत. मित्रांनो फायनली आपल्याला किल्ला दिसलाय, बेलापूर किल्ला. आणि आपला भाऊ बघा कसा फडकतोय, एकदम गर्वाने आणि मानाने फडकतोय आपला झेंडा. असं वाटतंय मस्त आहे, पण छान आहे. तुटलाय जरा पण ठीक आहे. तर आपले सर्व किल्ले तोडलेलेच आहेत. कुठलेच किल्ले असे नाहीत आपले की एकदम चांगल्या स्थितीत आहेत, कारण आपण हार नव्हती मानली ना. बाहेरच्या राज्यांवाल्यांनी ज्या बोलतात आमचे किल्ले असे आहेत तसे आहेत, त्यांनी आपलं राज्य राखण्यासाठी हार मानलेली आणि मराठीने कधी हार नाही मानली. म्हणून आपले किल्ले थोडे नासधूस झाले आपल्या किल्ल्यांचे. भारी वाटतं किल्ला. छोटासाच आहे, असं काही मोठा नाही. हे बुरुज टाईप आहे, लक्ष ठेवण्यासाठी केलेलं असं मला असं वाटतंय. कपलच दिसत आहेत. काय तुम्हाला परफेक्ट दिसते का नाही व्हिडिओ? सांगा जरा, कारण इथे मला असं फॉग दिसतोय. मित्रांनो बरोबर दिसतंय. थोडासा फॉग येतोय ना, कारण मी ते ग्लास लावले त्या कॅमेरावरती. थोडा ग्लासने फॉग येतोय. ग्लास काढायला लागेल असं वाटतंय. जर ग्लास काढली तर मग जर चुकून खडा वगैरे लागला तर प्रॉपर लेन्सला प्रॉब्लेम होईल. काय करू, ग्लास काढू की नको काढू काय समजत नाही. बघू चला पुढचं पुढं. आता आपण किल्ला बघूया कसा आहे ते. मित्रांनो आता हे जे गेले ना, त्यांनी विचारत होते मला की तुमचं काय इच्छे, चॅनलचं नाव वगैरे काय नाही काय ते. त्यांनी एक पॉईंट सांगितला की इथे सुधारवण्याची पण किती गरज आहे. बघा हे बघा, सिक्युरिटी नाही, काय नाही, कोणी या कसंही या काय फरक नाही पडत. म्हणजे कोण आता समजा कपल आले ते काय करतील, काय चाळ करत असेल, कोण अडवायला नाही, काहीच नाही. आणि मेन काय माहिती आहे का, इथे समजा काही गुन्हेगारी पार्श्वभूमीवाले लोक आली किंवा गुन्हेगार आले लपण्यासाठी आले तरी कोण इथे पकडण्यासाठी नाही, कोणच सिक्युरिटीसाठी नाही आहे इथे. बघा पूर्ण किल्ला असाच आहे, सिक्युरिटी वगैरे काहीच नाही आहे. कारण शहरामध्ये किल्ला आहे. तर बाहेर असेल ना तर ठीक आहे, आपण समजू शकतो की सिक्युरिटी नसतेच किल्ल्यांवरती. बट हा नवी मुंबईमध्ये शहरामध्ये तरी गेटवरती तरी सिक्युरिटी पाहिजे होती असं मला तरी वाटतं. आणि त्यांनी सांगितलं ते बरोबर सांगितलं. काय वाटतं तुम्हाला त्यांचा पॉईंट? माझा पॉईंट नव्हता, त्यांनी सांगितलं. मला पण तेच वाटतंय. आणखी सिक्युरिटी वगैरे पाहिजे इथे. सुधारणा तर नाही होणार एवढं तर माहिती आहे आपल्याला, पण ॲटलिस्ट एक सिक्युरिटी तर देऊ शकतात ना. ठीक आहे, आता जे काय आहे ते आहे, काय करणार. तो वरती आलोय मी. असा आहे वरती, हा एकच पॉईंट असा आहे जो वरती आहे. इथे या किल्ले इथून या पॉईंटवरून सर्व दिसतंय. हे बघा छोटासाच किल्ला आहे, किल्ला बुरुज टाईप आहे. पण या किल्ल्यावरती सिक्युरिटीची खरंच गरज आहे. आजूबाजूला पण सोसायटी आहे बघा. हे बघा इथे सोसायटी आहेत, इकडे सोसायटी आहेत. एक सिक्युरिटी तर असूच शकते इथे. काय आपण बोलून काय बोलणार आहे, किती बोलणार. शेवटी जे करायचं तेच करणार आहेत. मित्रांनो चाललंय बुरुजावरती. बुरुजाची अवस्था बघा, खूप वाईट अवस्था आहे. केबल वगैरे टाकलेले आहेत. आता जायचं कसं, वाकून जायला लागेल वाटतं. मुंबईमध्ये किल्ले असतील, शहरामध्ये किल्ले असतील तर अशीच वाट लागणार आहे किल्ल्यांची. इथे पण एक बुरुज आहे आणि इकडे वरती आहे. मित्रांनो हा बेलापूर किल्ला जंजिऱ्याच्या सिद्धीच्या शासकाने बांधला होता.
तो कधी बांधला 1560च्या दरम्यान काहीतरी बांधला होता. नंतर हा किल्ला पोर्तुगालांकडे गेला, इंग्रजांकडे गेला. त्याच्यानंतर मराठा साम्राज्यामध्ये पण हा किल्ला आला होता. 1733 ते 1737 मध्ये शिवाजी अप्पांनी पोर्तुगीजांकडून आपला हा किल्ला जिंकला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा हा किल्ला मराठ्यांकडे होता. कदाचित तेव्हा नौदलासाठी हा किल्ल्याचा वापर केला असावा. शिवाजी अप्पांनी जेव्हा आपल्याकडे किल्ला जिंकला होता ना मराठा साम्राज्यामध्ये, त्यानंतर जे इंग्रज आलेले त्यांनी या किल्ल्याचा कब्जा केला आणि खूप सारे अवशेष पाडले या किल्ल्याचे. आणि किल्ल्याची अवस्था बघा तुम्ही, अक्षरशः सर्व पाडलेलं आहे. कोणतीच वास्तू कोणताच बुरुज एकदम सुस्थितीत नाहीये. इंग्रजांनी पूर्ण किल्ल्यांची वाट लावली आहे. याच किल्ल्याची नाही, बाकीच्या खूप साऱ्या किल्ल्यांची वाट लावली आहे. कारण तुम्हाला पण माहिती आहे मराठ्यांनी कधी हार नाही मानली इंग्रजांसमोर. पण एक असं किल्ला पडलेला बघून खूप वाईट वाटतं. मित्रांनो चला जाऊया आपण आता घरी, कारण आपला झालाय बघून किल्ला. छान आहे, पॉझिटिव्ह वाईब येते, पण खूप तुटलेला वगैरे आहे. आणि काय बोलणार आता, जाऊ दे चला निघूया घरी जायला. मे बी इथून डिकॅथलॉनला जायचं आपल्याला, टेंट बघायला. तिथे जाऊन बघूया. काही डिकॅथलॉनला आलो आहे. हे बघा, असे टेंट घ्यायचे आपल्याला, अशावाला टेंट बघायचं आहे. हा MH100 हा एक टेंट बघायचा आपल्याला. आणि असा एक, याचं काय नाव आहे काय माहीत. हा पण मस्त आहे, हा पण छान आहे. किती आहे हा? 2 पर्सनसाठी 2500ला आहे आणि 3 पर्सनसाठी 3600ला आहे. आणि हा कितीला आहे ते बघायला लागेल. हा पण छान आहे. हा कितीला आहे बघूया. त्याची प्राईस कुठे लिहिलेली नाही आहे, पण हा पण छान आहे. आतमध्ये बघा खूप जास्त स्पेस आहे. हाय कितीला आहे ते विचारायला लागेल, थांबा विचारतो. हा 3499ला आहे आणि हा 3 पर्सनला 3599ला आहे. पण हा छान आहे बघा ना, मस्त आहे. आतमध्ये पण छान आहे. आतमध्ये पॉकेटसाठी वगैरे परफेक्ट आहे एकदम. बघा आणि हा तिघा पता नाही बेटा, डबल आहे. हे लावू शकतो, डबल लावू शकतो. इकडे हे ओपन करून एका साईडला लावून हे इकडे लावू शकतो. हे नाही भेटणार आहे आपल्याला, ते त्याच्यामध्ये नाही आहे, ते अलग घ्यायला लागेल. ते काही गरज नाही त्याची. कॅम्पिंगला ते कुठे घेऊन जाणार आहे. चला दुसरा काहीतरी बघूया. मित्रांनो तुमचा भाऊ बघा दिसतो आयुष्यामध्ये. स्मार्ट ना, माहिती आहे मला, स्मार्ट आहे. ट्रेडमिल मित्रांनो, ट्रेडमिलवर जायचं का आपल्याला? ट्रेडमिल घेऊ. आपल्याला फक्त घ्यायचं आहे टेंट, तो पण आत्ता नाही, फक्त बघायला आलो टाइमपास. तिथे आलेलो म्हणून बेलापूरला. काय माहीत आपल्याला बर्थडे गिफ्ट भेटणार आहे, कधी भेटणार आहे माहीत नाही. मार्चमध्ये बर्थडे होऊन गेला आहे आणि अजून गिफ्ट काय भेटलेलं नाही आहे. बघू कधी भेटेल तेव्हा भेटेल, वाट बघूया. बाकी काय करणार आपण. तर मित्रांनो आपला आजचा ब्लॉग एवढाच आहे. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय शिवराय.